दंडवत प्रणाम. महात्मा सतीशदादा गुरु भोजरथ बाबाजी अमृत प्रवर्तक समूह संचालक आणि प्रवाचक या मार्गाचे अधिकरण दत्तात्रय प्रभूंच्या श्रीचरण सत्संग प्रणिपात करतो आणि ते निघून गेले. आपण अशी लीळा बघितली. लीळा क्रमांक आपण 394 पाहणार आहोत. इंद्रभटा स्थिती नामकरणे. इंद्रभट्टांना स्थिती दिली आणि इंद्रभट्टांचं नामकरण या ठिकाणी केलेलं आहे. प्रसादिक नामकरण या ठिकाणी केलं, आपण ते बघूया. स्वामी प्रसंगप्राप्त भक्तांचं प्रसादिक नामकरण करत होते. असं पाठीमागे आपण बघितलं की त्या सामकोला मदळसा नामकरण केलेलं आहे. तिचा त्याग फार मोठा होता म्हणून तेने करून ते नामकरण तिला केलं आहे. इथे नामकरण केलं. तेतची नागदेव भट्टा गोसाव्यापासी स्थिती झाली, ते शिवाळाची बैसले होते. त्याच ठिकाणी नागदेव भट्टांना म्हणजे इंद्रियांना स्वामीपासून स्थिती झाली. स्थिती होणे म्हणजे एक प्रकारचा सुखाचा संचार होणे, त्या सुखामध्येच निमग्न राहणे याला म्हणतात स्तुती. उदाहरणार्थ टी व्हीला एखादी मॅच लागली आपल्या आवडीची. क्रिकेट शौकीन आपला भारत देश आहे आणि आपण जर ती बघत असू, आपण एवढं तल्लीन त्या मॅचमध्ये होतो. जरी कुणी आपल्याला हाका मारतो, आपलं लक्ष त्याच्याकडे नसतं. जरी कोणी बोलवतो, आपल्या समोरून जातो, पण आपण एवढं मग्न त्या मॅचमध्ये असतो. म्हणजे काय झाली, आपल्याला त्या गोष्टींची झाली स्थिती, आपण त्याच्यामध्ये मग्न राहिलो. स्थिती म्हणजे नेमकं काय असंच असतं की त्या स्थितीच्या सुखामध्येच मग्न राहणे याला म्हणतात स्थिती. एक प्रकारचा आनंद त्यांना झाला. ते शिवाळाची बैसले होते. ते म्हणजे इंद्रभट्ट शिवाळाची म्हणजे शिवालयाच्या मंदिरामध्ये बसलेले होते. गोसावी बिडारासी विजय केले. गोसावी बिडारासी विजय केले म्हणजे गोसावी आपल्या जे बिडार म्हणजे मुक्कामाचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणी स्वामी गेलेले आहेत. महादायसी गोसाव्या ते पुसले. महादायसाने स्वामींना विचारलं, जी जी नागदेव भट्ट देखिजती ना. महादायसा म्हणते, देवा तुमच्याबरोबर नागदेव भट्ट इंद्रभट्ट आले होते, दिसत नाहीत, कुठे आहेत ते? स्वामींच्या परिवारामध्ये दिसून येतं, बाईसा असो किंवा महादायसा असो, त्या खूप काळजी घ्यायच्या. त्यांच्या परिवारामध्ये जर स्वामींसोबत कुणी गेलं असेल, जर तो वापस नाही आला तर तो कुठे गेला हे स्वामींना त्या प्रश्न विचारायच्या. ही घेतलेली काळजी होती. जसं आपण मंगरुळपीरला बघितलं की चांगदेव भट्ट धोत्री धुण्यासाठी नदीवर गेले आणि काय म्हणते बाईसा, बाबा किती उशीर झाला, अजून पोरगं आलं नाही, बघा ना कुठे गेला असेल, काय करत असेल. ही बाईसांना चांगदेव भट्टांची काळजी वाटते आणि मग स्वामी तिथे त्यांना पाहण्यासाठी जातात. याही ठिकाणी महादायसा म्हणते, जिजी देवा तुमच्याबरोबर नागदेव भट्ट होते, अजून ते आले नाही, कुठे ते? सर्वज्ञे म्हणतले बाई इंद्रियाद्वारे अंकुशी स्थिती संचारू. स्वामी सांगतात की बाई इंद्रभट्टांना इंद्रियाद्वारे म्हणजे नेत्राद्वारे अंकुशु स्थिती संचारू. अंकुश शब्दाचा अर्थ होतो, अंकुश म्हणजे हत्ती आणि इंद्राचं वाहन हत्ती. म्हणजे ज्या ऐरावतावर इंद्र बसून येतो तो ऐरावत, त्याला अंकुश नावाचं एक शस्त्र असतं, एक वस्तू असते, एक टोकदार ते शस्त्र असतं आणि त्या अंकुशानेच त्या हत्तीला कंट्रोल केल्या जातं. तशा प्रकारे म्हटले इंद्रभट्टांना इंद्रियद्वारे स्थितीचा संचार झालेला आहे, म्हणून श्रीकराचा अनुकारो दाखविला. म्हणून अशा प्रकारचा त्यांना स्थितीचा संचार झाला, येणेकरून श्रीकराचा अनुकार स्वामींनी दाखवलेला आहे. म्हणजे त्यांना जी स्थिती झाली त्या स्थितीमुळे ते अंकुचन पावले,
त्यांना कंट्रोल त्या स्थितीने झालं, म्हणून ते तिथंच बसलेले आहेत. महादायसी म्हणतले मी तया ते बोलावू जाऊ. महादायसा म्हणते, देवा मी त्यांना बोलावून घेऊन येऊ का? मी जाते, मी त्यांना घेऊन येते. जाऊ प्रश्नार्थक चिन्ह. जातो असे नाही म्हटले, जाऊ. बाई जा. आणि मग स्वामींची परमिशन घेतली, स्वामींची आज्ञा घेतली आणि मग बाईसा इंद्रभट्टांना म्हणजे महादाईसा इंद्रभट्टांना पाहण्यासाठी आणण्यासाठी शिवालयाच्या मंदिरामध्ये गेले. मग तिये शिवालयासी आली. मग ती म्हणजे महादाईसा या शिवालयाच्या मंदिरामध्ये आलेल्या आहेत. तव नागदेव भट्टा ते महादायसी म्हणतले. आणि मग तेव्हा नागदेव भट्टांना महादाईसा म्हणतात, हे काही नागदेव भटो, हे काही नागदेया, गोसावियासी अरोगणेसी उशिरू लागला. ते म्हणते, हे काय म्हण नागदेवा, तुमची तिकडे क्रिया आहे, स्वामींना उशीर होतो आहे, तुम्ही इकडेच बसलात, तिकडे सगळं पचन तयार झालं. पचन म्हणजे सगळा स्वयंपाक तयार झाला आणि तुम्ही इकडेच बसला, तिकडे स्वामी तुमची वाट पाहत आहेत, किती वेळ झाला आणि तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विधी कसा होणार? कारण की अन्नदान क्रिया ही इंद्रभट्टांची होती, जोपर्यंत ते जाऊ शकत नाही मग क्रिया कशी होणार? आणि तुम्ही अजूनही कैसे बैसले आहात. ते म्हणतात की तुम्ही अजून इथेच बसलेला आहात, चला लवकर, आपल्याला जायचंय तिकडे. तव नागदेव भट्टी म्हणितले. ज्यावेळेस महादाईसा नागदेव भट्टांना म्हणजे इंद्रभट्टांना असं म्हणते, स्वामींना भोजनासाठी उशीर होतो आहे, खुशाल तुम्ही इथेच बसलात, चला मी तुम्हाला घेण्यासाठी आलेली आहे. काही करू रूपे पायची गेले. ते म्हणतात, हे काय म्हणे रूपाईसा, मी तरी काय करू? अगं माझा पण दोष नाही म्हणे त्याच्यामध्ये. पायची गेले म्हणजे या माझे पायच गेलेत, मला उठू वाटत नाही, मी खूप उठण्याचा प्रयत्न करतो परंतु माझे पायच गेले, मी तरी काय करू म्हणे. मग महादायसी म्हणतले, उठी जावो, ते उठी गेले. मग महादाईसा त्यांना म्हणते, उठून तर पहा, प्रयत्न तर करा, प्रयास तर करा. ते प्रयत्न करतात, स्वतःला उठण्याचा प्रयत्न करतात, उभं राहण्याचा प्रयत्न करतात. तव उठवेना म्हणजे त्यांना काही उठून उभं राहता येतं नव्हतं, कारण की अंकुश स्थितीत अंकुश विद्या म्हणजे इंद्राची विद्या त्यांना झाली होती. ते विद्येकरून त्यांना कंट्रोल केलेलं होतं, उठवेना, त्यांना उठवतच नव्हतं. मग तेही अंगेसी धरुणी घेऊन आली. मग तेही म्हणजे महादाईसा अंगीसी धरुणी घेऊन आली, म्हणजे त्यांना अंगाला धरलं, हाताला धरलं आणि ती त्यांना घेऊन स्वामींकडे आलेल्या आहे. अशाच प्रकारचं पाठीमागं आपण एक संदर्भ बघितला की जेव्हा स्वामी बेलापूरवरून उत्तरापंथी निघून गेले आणि ज्याप्रमाणे एखाद्या मातेने अचानक आपल्या मुलाला सोडून जावं, जिचं एवढं प्रेम त्या मुलावर असतं, अचानक सोडून तिने जावं, तशा प्रकारची अवस्था भट्टोबासांची झाली. माझी माताच गेली, माझा देवच गेला, माझा देवश्री चक्रधर गेला, आता माझा राहून काय फायदा? आणि मग भट्टोबास आज स्वामींना शोधण्यासाठी शोधत फिरत त्यांच्या त्या दिशेने आलेले आहेत. रुद्रपूरला पाहिलं, तिथे नाहीत, मग भानखेड्यासी आलेत, त्या दिशेने तिकडं आलेत आणि कुठे जाऊन पडले? शोधत भानखेड्याच्या त्या जंगलामध्ये पडलेले आहेत. महादाईसांना भट्टोबा दिसेनासे झाले आणि मग महादाईसा म्हणते, कुठे गेला हा नागदेव, कुठे गेला आचार्य? शोधत आली त्यांना. रुद्रपूरला गेले, बेलापूर महादाईसा रुद्रपूरला गेल्या, तिथे बघितलं, तिथं पण नाही आहे. बाबांना विचारलं, श्रीप्रभू बाबांना विचारलं, नागदेव कुठे गेला? म्हटले, देवा मी सगळीकडे शोधलं, कुठे मला सापडत नाही नागदेव. अहो मेली जाय भानखेड्यासी जाय म्हणे. अगं मेली जा, भानखेड्याला जा, त्या जंगलामध्ये तो पडलेला आहे, शोध त्याला. महादाईसा तशीच इथे आहे.
त्या गावामध्ये येते, त्या जंगलामध्ये येते, त्या परिसरामध्ये येते, सगळ्यांना विचारते, गावामध्ये विचारते, अहो कोण नागदेव दिसला का? तो चक्रधर द्या म्हणतो. असं कोण तुम्ही वेडा बघितला का? ते म्हटले नाही आई. कोण सांगितलं? हो आई, एक होता म्हणे वेडा, चक्रधर द्या म्हणायचा म्हणे, भिक्षा मागायचं नाही, मला चक्रधर द्या म्हणायचा म्हणे. माधसाला समजलं की हे आपला भाऊ नागदेवच आहे. कोणत्या बाजूला गेला, कोणत्या दिशेने गेला, त्याने सांगितलं जा, या दिशेने गेलेत म्हटले ते. मग त्याच पाऊल वाटेने माधयसा शोधत त्यांना आलेली आहे. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी पाहते तर काय, ते गुराखी मुलं होते. त्यांना विचारलं, अरे तुम्ही कोणी वेडा माणूस बघितला का? चक्रधर द्या म्हणतो. म्हटले हो आई, एक आम्ही वेडा बघितला, त्याला म्हटलं जेवण करतो, म्हणतो चक्रधर द्या. आणि कुठे तो? आणि गेला म्हणे इकडे या दिसेला. आणि मग एका झाडाखाली आमचे भटोबास तिथे विस्मृत अवस्थेमध्ये पडले होते. कुरुंधने वनस्पती त्यांच्या तोंडामध्ये पिळली. त्यांना सावध केलं, त्यांना सांगितलं नागदेवा चल, आपल्याला जायचं आहे तिकडे. त्यांनी सांगितलं कुठे? अरे म्हटले स्वामींनी तुम्हाला आचार्य केलं ना, म्हटले रुद्रपूरला चल. आता श्री प्रभू बाबांना निरवलं आपल्याला, त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे. ते म्हटले ना, माझा देव श्री चक्रधर, नागदेव म्हणे तो देव नाही माझा, चक्रधर स्वामी कैवल्याचा राजा, तो देव मलाच पाहिजे तरच मी येईल. माधसन त्यांना सावध केलं, तुम्हाला आचार्य केलं, तू विसरला का? या पंथाची धुरत मला पुढे चालवायची, जर तुम्ही गेलं तर आम्ही पोरकी हो. समजवलं, शुद्धीवर आणलं, पण चालण्याचा त्राण नव्हता. 7 दिवस झाले उपाशी होते, अन्नाचा कण नव्हता. मग महादायसाने, स्मृतिस्थळकार सांगतात की महादायसाने पाठवळीसी वावणी भानकिड्यासी घेऊन आली. म्हणजे पाठीवर घेऊन महादायसा त्यांना तिथे घेऊन आले. कुठे? गावामध्ये. मग दूध पाजलं त्यांना, मग भिक्षा मागायची, त्यांना भोजन द्यायची. म्हणजे तिथे शब्द येतो की अंगा खांद्यावर पाठीवर मादायसा घेऊन येते. या ठिकाणी यांनाही मादायसा पाठीवर घेऊन येते. कुठे? स्वामींकडे. सर्वज्ञे म्हणतले इंद्रिया या काये गा, इंद्रियाची अंकुशमूर्त मुद्रा वर्तती असे. स्वामी सांगतात काये गा इंद्रिया, तुम्हाला जी स्थिती झाली तेने करून अंकुश मुद्रा वर्तती असे, म्हणजे तुम्हाला त्या स्थितीने बांधून टाकलं, तुम्हाला कंट्रोल केलं, तुम्हाला संयमित केलं म्हटले. अशी ती स्थिती आहे, तिचं तुम्हाला वर्तन दिसतंय म्हटले. त्या स्थितीचा परिणाम तुमच्यावर झाला असं स्वामींना म्हणायचं होतं. जी म्हटले हो देवा, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मग दंडवत केले, मग लांब दंडवत घातले, श्रीचरणा लागले, म्हणजे स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं. मग गोसाव्यासी पूजा केली, मग स्वामींची त्यांनी पूजा केली, कारण त्यांचं अन्नदान होतं, त्यांचा उपहार होता. सगळा विधी इंद्रभट्टांनी स्वामींना केलेला आहे. दुपारती मंगळारती झाली, दुपारती मंगळारती झाली म्हणजे धूप दाखवला, आरती ओवळ, जैत मंगल परमंगल ही मग आरती झाली. मग गोसाव्याच्या सपांती भक्तजनासहित भोजने जैवने झाली, म्हणजे स्वामींच्या पांतीला भक्तांनासुद्धा भोजन झालं, इंद्रभट्टांनाही भोजन झालं. मग त्याची स्थिती भंगली, स्वामींना सगळा अवसर केला, स्वामींना भोजन दिलं, स्वामींसोबत त्यांचं भोजन झालं. आणि मग अशा प्रकारे इंद्रभट्टांची जी होती स्थिती ती भंग पावलेली आहे. एत गोसावे नागदेव भटा, इंद्रिया हे प्रसादाचे नाव ठेविले. या ठिकाणी गोसाव्यांनी इंद्र नागदेव भट्टांना इंद्रिया हे प्रसादाचं नाव ठेविलं. का बरं ठेवलं? बरं, कारण की इंद्रभट्टांना झाली होती स्थिती इंद्राची स्थिती त्यांना झाली होती ना, जे परमेश्वर दृक स्पर्शाला अंतःकरण 4 प्रकारे परमेश्वर या जीवाला विद्येचं दातृत्व करतात. दृष्टीद्वारे देणे आती जैसा मासळीचा, स्पर्शाद्वारे देणे आती जैसा कुकडीचा, अंतःकरणद्वारे देण्याती जैसा कासवीचा, आणि शब्दाद्वारे देण्याती जैसा शब्दविद्या रसाचा. 4 प्रकारे परमेश्वर या जीवाला विद्येचं दातृत्व 4 प्रकाराने करतात. देवता फक्त दृष्टीद्वारेच करू शकते, परंतु परमेश्वराने जर कोणाला स्पर्श केला त्यालाही विद्येचा संचार होतो, नाही का? दादोसांना झालेला होता. आणि अंतःकरणद्वारे दुरून आठवणे त्यांनाही म्हणजे काकोस, नाही का? स्पर्शाद्वारे गरुड घोड्यासी, काकोसासी, विष्णू भट्टासी यांना झाला की नाही स्पर्शाद्वारे. स्वामी घोड्यावर बसले, त्या घोड्याला स्थिती झाली.
काकोसाला झाली. अशा अनेक प्रकारे विद्या स्वामींपासून या जीवाला होत असतात. आणि ही दृष्टीद्वारे विद्या इंद्राची इंद्रभट्टांना झाली, म्हणून तिला अंकुश मुद्रा वर्तती. स्वामींनी म्हटलं इंद्रियासी इंद्रियासी अंकुश मुद्रा वर्तती असे. त्या स्थितीमुळे त्यांचे हातपाय गेले, त्यांना उठू वाटत नव्हतं. एक त्यांची कर्मनाश ठिकाणी करून घ्यायचा होता, त्यांना स्वामींना ते फळ द्यायचं होतं. आणि इंद्रभट्टांचं भोजन स्वीकार केलं, तेणेकरून इंद्रभट्टांची योग्यता झालेली आहे. आवडीरूप ते अन्न त्यांनी अर्पण केलं आणि परमेश्वराने संतुष्टीने ग्रहण केलं, तेणेकरून त्यांचा अधिकार तर वाढला, परंतु त्यांची योग्यता पण होणार. प्रत्यक्ष परमेश्वराने अन्नाचा स्वीकार केला की नाही, पुढे भूतभजनाचा म्हणजे पूर्वभजनाचा अधिकार त्यांचा निष्पन्न होणार आहे, त्यांची योग्यता पण होणार आहे. का तर माधसाने ग्रहण केलं, बाईसाने ग्रहण केलं, भक्तांनी ग्रहण केलं त्यांची पंगत, तो वेगवेगळा अधिकार त्यांचा निष्पन्न होणार आहे. अशा प्रकारचा लाभ त्यांना झाला. आपल्यालाही इंद्रभट्टासारखं भजन घडावं अशा प्रकारची आपण देवाला प्रार्थना करायची. लीला क्रमांक 395 तथा तांबूळ ग्रहण. तथा तांबूळ ग्रहण, तथा म्हणजे त्याप्रमाणे, तांबूळ म्हणजे पानविडा, ग्रहण म्हणजे प्रसाद त्यांनी ग्रहण केला. कोणी? इंद्रभट्टाने. एको दिगो सावे आसनी उपविष्ट असती. एक दिवस स्वामी आपल्या आसनावर उपविष्ट होते. तर इंद्रोबा आले, म्हणजे इंद्रोबा स्वामींच्या भेटीसाठी आले. गोसाव्याच्या तांबूळांजोळी ओढविली. स्वामींनी तांबूळ ग्रहण केलं होतं आणि स्वामींचा प्रसाद घेण्यासाठी त्यांनी अंजोळी म्हणजे दोन्ही हात स्वामींच्या पुढे ओढवले, म्हणजे आणलेले आहेत. सर्वज्ञे म्हणितले. स्वामी काय म्हणतात? येथेचे तांबूळ घ्यावे ऐसा विधी की भावो. स्वामी सांगतात की म्हणतात की म्हटले आमचं तांबूळ तुम्ही हात ओढवला, परंतु तुम्ही आमचं तांबूळ घ्यावं, आमचा प्रसाद घ्यावा, असं विधी की भाव आहे म्हटले. हा विधी की भाव आहे. ते म्हटले जी जी भावो. ते म्हणतात देवा मी तुमचं तांबूळ घ्यावा, प्रसाद घ्यावा हा काय विधी नाही आहे, परंतु तो माझा भाव आहे, म्हणून मी अंजोळी ओढवली, आपण मला प्रसाद द्या. एखाद्याचा प्रसाद घेतलाच पाहिजे हा काय विधी नाही आहे. हां, जर तुमचा भाव असेल तर तुम्ही प्रसाद घ्या, परंतु विधी काही नाही येतो, तो म्हटले भाव आहे. सर्वज्ञे म्हणितले. स्वामींनी एका सूत्राचा उच्चार केला. काय म्हणतात? भावासी काही रावो राणासी. भावासी ज्याला भाव साधन आचरण करायचं किंवा ज्याचा भाव आहे, तयासी काही रावो राणासे, म्हणजे भाव राजाने करावा आणि रंकाने करू नये असा काही नियम नाही. श्रीमंतानीच भाव करावा आणि गरिबाने काही भाव साधन आचरू नये किंवा भाव ठेवू नये किंवा श्रद्धा ठेवू नये असा काही नियम नाही. तो भाव साधन असं कुणालाही आचरता येतं. तिथे काही स्थान लागत नाही, पदार्थ लागत नाही, काळ लागत नाही, काहीच लागत नाही. कधीही तुम्हाला तो आचरण करता येतो. भाव म्हणजे काय? आवडी. भाव म्हणजे श्रद्धा. बरोबर. एखाद्याचा भाव आहे, नमस्कार करतो, अर्पण करण्यासाठी काही नाही त्याच्याकडे, पण त्याचा सुद्धा काय आहे? भाव आहे. आमच्या स्मृतीस्थळामध्ये पण सांगितलं की नाही, भावहीन तो दैवहीन सांगितलेला आहे. अशा प्रकारचा भाव असला म्हणजे श्रीमंतानीच करावा आणि गरिबाने करू नये असं काही नाही. एक कसं आहे, एक विधी लागतो. जसं मग तीर्थक्षेत्र उपासना करायची किंवा यज्ञ करायची, तो काय सांगितला? विधी सांगितला. तिथे स्थान पाहिजे, सामग्री पाहिजे, द्रव्य पाहिजे. भाव करण्यासाठी, भाव आचरण करण्यासाठी कुठल्याही पदार्थांची गरज नसते. परंतु जेव्हा आपण परमार्गामध्ये जातो किंवा स्थानाला जातो, भाव तर असलाच पाहिजे, परंतु त्यासोबत तुम्हाला विधीही करता आला पाहिजे. विधी म्हणजे काय? पुष्प समर्पण करणे, विडा समर्पण करणे, दंडवत, याला काय म्हणतात? विधी. काय म्हणतात? विधी. म्हणून तो पण असला पाहिजे. नुसतं भाव, कोरडा भाव नाही करायचा. भाव कसा पाहिजे? ओला पाहिजे, डोळ्यामध्ये अश्रू पण आपल्या आले पाहिजे, काही समर्पण पण करता आलं पाहिजे. याला काय म्हणतात? भाव आणि विधी. भाव कुणालाही करता येतो. भावासी काही राव राणा असे असं काही नाही म्हटले. मग भाव स्थिर राहत असेल, भाव व्यभिचार्या,
म्हणजे भाव काही स्थिर राहतं नाही, व्यभिचारी आहे त्याला. म्हणजे जेवढा भाव वाढला तेवढा कमी पण होऊ शकतो. आज भाव आहे, उद्या नाहीसा पण होऊ शकतो. एखाद्याला खूप आवडी असते साधू संतांची, पहिला खूप भाव असतो, दंडवत करतो बघितला की साधूला, आणि मग पुन्हा एखादा साधू जरी दिसला दंडवत करत नाही. का? भाव व्यभिचारी, हो की नाही? हां, अशा प्रकारे भाव स्थिर राहत नाही, भाव व्यभिचारतो. एखादा पहिला खूप देवधर्म करायचा, खूप स्मरण करायचा, खूप स्थान करायचा, नंतर त्याला एवढं महत्त्व आलं, स्थान सोडून दिलं, स्मरणविधी सोडून दिला, मार्गाची सेवा करायचा मग सेवा सोडून दिली, खूप काही करायचा, भाव व्यभिचारला. म्हणून भाव आपला स्थिर राहील असं नाही, पण तो ठेवता आला पाहिजे. त्याला काही पैसे लागत नाही, आवडी पाहिजे, श्रद्धा पाहिजे. अशा प्रकारे भावासी की रावराना नाही आहे. भाव साधन फार महत्त्वाचं आहे. मग गोसावे तयासी तांबूळ दिधले. मग स्वामींनी तयासी म्हणजे इंद्रभट्टांना तांबूळ दिलेलं आहे. एक संदर्भ आपण पाहतो, एक सूत्र आहे बघा, ते काय? प्रल्हाद होता. प्रल्हाद हा महादेवाची भक्ती करायचा, आणि त्याचे वडील हिरण्यकश्यप यांनी असं फरमान काढलं होतं की या राज्यामध्ये महादेवाची भक्ती कुणीही करायची नाही. पण त्यांचाच मुलगा प्रल्हाद महादेवाची भक्ती करायचा. आणि मग त्याने सांगितलं, तुला मी सांगितलं भक्ती करायची नाही, तो म्हटलं मला करायची. मग माझा पुत्र ऐकत नाही, सेवकांना सांगितलं याला डोंगरावरून खाली फेकून द्या, कडेलोट करा. करू लागले, काहीच झालं नाही. देवता वरचेवर त्याला धरलं. याला सांगितलं कढईमध्ये टाका, त्याच्यामध्ये तेल टाका आणि तेल उकळून ठेवा, उकळत्या तेलामध्ये या प्रल्हादाला टाका. कोणी सांगितलं? त्याच्या बापाने सांगितलं. परंतु याचा भाव एवढा होता, ऊच ऊच होत गेला तो भाव, आणि शेवटी विश्वेपर्यंत गेला. अभिमानिनी देवता मरोने देवरचे वर धरे. त्या देवतेने एवढा अभिमान घेतला, त्याला वरच्यावर धरला, त्याला मरू दिलं नाही. का? तर त्याचा भाव ऊच ऊच होत गेलेला आहे. आणि मग त्याचं रक्षण करण्यासाठी वरच्या देवतेने खालीला सांगितलं, जाय अवतार घे म्हणे. आणि मग नरसिंहामध्ये त्या देवतेने अवतार घेतला. अर्धा नर अर्धा सिंह, नरसिंह अवतार घेतला, आणि त्या प्रल्हादाचा अभिमान घेऊन त्याचा कुणाचा वध केला? हिरण्यकश्यपाचा वध केला. अशी एक म्हणजे पुराणामध्ये कथा आहे. स्वामींनी पण ती सांगितलेली आहे. कशामुळे? भाव साधन असं आहे की भाव तो कुठपर्यंतही जाऊ शकतो. जर तुमचा भाव असेल तर देव तुम्हाला कुठेही सहाय्य करू शकतो. भावही पाहिजे आणि विधीही पाहिजे. आपल्यामध्ये कसं सांगितलं, विधी पण पाहिजे आणि भाव पण पाहिजे. नसुद्धा विधीही नको, नसुद्धा भावही नको. हे विधी भावातीत अनुष्ठान. एक विधीसहित भाव, एक भावासहित विधी. म्हणजे स्नान करणे हा विधी, परंतु पुष्प समर्पण करणे हा पण विधी. पण दंडवत घालणे, उपहार समर्पण करणे, हो की नाही, पुष्प वाहणे विधी. पण वरचं काय सांगितलं, तुम्ही जे करता तो सगळा भाव सांगितला. मग दंडवत घाला, 5 घाला, 10 घाला, विधीसहित भाव पाहिजे, एक भावासहित विधी असं पण सांगितलेलं आहे याच्यामध्ये. म्हणून दोन्हीही गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण आहेत. तुम्ही गेला स्थानाजवळ विधी करताय, परंतु जर कोणी साधू दिसला, कोणी अधिकरण दिसले तर आपण त्यांना उठून दंडोत प्रणाम केला पाहिजे. विधी करता की स्मरणविधी करताय तुमचे, पण तुमचा भावही पाहिजे. का? दिसला साधू दंडोत प्रणाम करावा. एकच विधीत तल्लीन नाही व्हायचं. काही काहींच्या डोक्यामध्ये असतं, आम्ही फक्त स्मरणाला गेलो तिथं सेवा करणार नाही, मंदिर झाडणार नाही, पुसणार नाही, आणि स्मरणाला जर बसलं, जर केवढा मोठा बाबा येऊ, आम्ही काही दंडोत करणार नाही. हा फक्त विधी जर झालेला आहे. आपल्यात काय सांगितले? विधीच्या वेगळं व्हायला सांगितलं, ज्या वेळेचे ते करण करायला सांगितलं. विधी पण नको, जास्त भाव पण नको. काही काही लोक नुसते भावच करतात, पुळका करतात, फुकटचा नुसता भाव करत बसतात. का? त्यांना ज्ञानच नसतं.
विधी केला पाहिजे, भावही केला पाहिजे. अशा प्रकारच्या दोन्ही गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे. म्हणून विधीसहित भाव, भावासहित विधी, भाव व्यभिचार्य, 2 सूत्र स्वामींनी महत्त्वपूर्ण सांगितले. म्हणून भाव आपला नेहमी राहायला पाहिजे. तो वाढतो पण तो कमी पण होतो. एखाद्याचा खूप मोठा भाव असतो, घरी 3 टाईम पहिली देवपूजा करायचा, नंतर भावच कमी झाला, 1 टाईमही करत नाही, गरदाळतो, धर्मापासून जातो. लोक म्हणतात ना, पहिला खूप काही करायचं, खूप याचा भाव होता, खूप आवडी होती, गेली कुठं? विभिचरली, कमी झाली. म्हणून ती सातत्याने विधी आणि भाव दोन्हीही टिकवून ठेवलं पाहिजे. विधी तर करा, पण तो भावाने करा, म्हणजे द्रव्यही पाहिजे आणि अर्पण करताना तसा भावही पाहिजे. अर्पण तर तुम्हाला काही पदार्थ अर्पण करायचा, पण अहंकार असेल तर परमेश्वर त्या क्रियेचा स्वीकार करत नाही. माहीम भट्टाच्या क्रियेचा स्वीकार केला का स्वामींनी? नाही केला. होता की विधी होता, पण अहंकार होता, स्वीकार नाही केला. म्हणून विधी करताना भावही पाहिजे, भाव करताना विधीही पाहिजे. न सुद्धा विधी नको. काय सांगितलं? भाव तर ज्ञानांत सामायी इतकाच कीजे. तुम्ही भाव करा, परंतु ज्ञानामध्ये बसतो का तेवढंच करा. साधूंची पाय धुवा, परंतु त्यांचं पायाचं पाणी नाही प्यायचं. तो अन्यांचा विधी, आपण तसं नाही करायचं. पाय धुवा, पाय पुसा, त्यांचं पूजन करा, हो की नाही? परंतु ज्ञान काय सांगतं तेवढंच करा. तर काही लोक मी पाहण्यामध्ये पाहतो, जेव्हा एखाद्या अधिकरणांना गंध लावतात किंवा साधूला गंध लावतात, तेव्हा चंदन गंध घ्या हा श्लोक म्हणतात. चंदन गंध हा श्लोक ईश्वराचा अभिधान आहे. तिथे कुठल्याही साधूचं, अधिकरणाचं पूजन करत असताना तो श्लोक म्हणू नये. चंदन गंध घ्या देवा. कोणाचा श्लोक आहे ते? देवाचा आहे. मग तो देव आहे का तुम्ही चंदन गंध लावता येते? ती ईश्वरीची साधनवंत आहे, देव नाही. हे लक्षात, ज्ञानाचा वापर करायचा. नुसतंच भावागळे काय होतं, काही म्हणत बसतात आणि पुढच्याने ती म्हणून घेऊ नये. त्यांना सांगावं की तो श्लोक वेगळा आहे ना, गुरूंचं पूजन करायचं. तर अशी श्लोक आहेत. वयन सगुण महंता त्रिदंडी साधनवंता अर्पितो गंधाक्षता श्री गुरुवे नमो नमः. ब्रह्मविद्येचे वेलावूळ प्रकाशिला देव दयाळ भावसुमनांची माळ अर्पितो तया ज्ञान तेजाचा प्रकाश हृदये तयाचा परमेश आरतीचा जय घोष करीतो भावे. प्रभुजी अनंता दया तूच केली, प्रभुजी अनंता दया तूच केली. गुरुमाबुली आज भेटीस आली, गुरुमाबुली आज भेटीस आली. प्रभुधन्य झालो, प्रभुधन्य झालो, प्रभुधन्य झालो, प्रभुधन्य झालो. श्री गुरु भेटी मुळे मी निवालो, सद्गुरु भेटी मुळे मी निवालो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. हे श्लोक जेव्हा तुम्ही गुरूंचं पूजन करता तेव्हा हे श्लोक म्हणत जा. चंदनगंध घ्या देवा हे श्लोक कधीही म्हणायचा नाही, हे लक्षामध्ये ठेव. भाव तरी ज्ञानांत सामायी इतका कीजे. आणि पुढच्याने सुद्धा तेवढाच भाव करून घेतला पाहिजे. जर काही ती चुकीचं करत असतील तर आपण त्यांना नाकारलं पाहिजे की हे नाही, हे असं करा. म्हणून भाव आणि विधी दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. अशा प्रकारचा संदर्भ या लेण्यामध्ये आपण बघितला. आणि गुरुचं पूजन करताना कोणते श्लोक म्हणायचे ते सुद्धा तुम्हाला मी या लेण्यामध्ये उच्चारण करून दाखवलेलं आहे. अशा प्रकारची लीळा या ठिकाणी संपूर्ण झाली.
म्हणून भावेहीन तो दैवहीन. जर भाव नसेल तर सगळ्यात मोठा तो दैवहीन सांगितलेला आहे. आपल्याकडे संपत्ती असणंही गरजेचं आहे, पण ती संपत्ती अर्पण करत असताना मात्र कशी करावी? ती भावपूर्वक करावी, विधीपूर्वक करावी. नाहीतर परमेश्वर नसुद्धाच विधी असेल कोरडा, भाव नसेल तर नाही चालणार. भाव पण ओला पाहिजे आणि विधीसुद्धा ओल्या अंगाने केला पाहिजे. स्थान नमस्कार करतोय, दुःख आठवलं पाहिजे. याला म्हणतात स्थान करणे हा विधीच आहे की, परंतु दुःख आठवणे, डोळ्यामध्ये अश्रू येणे, हा काय सांगितला? भाव, आवडी, श्रद्धा निर्माण करता आली पाहिजे. म्हणून ती आवडी परमार्गाच्या ठिकाणी, साधनेच्या ठिकाणी आपण मात्र ती ठेवली पाहिजे. लक्षामध्ये ठेवा, जर ही आवडी असेल, ही प्रतिकारांत असेल, ही आवडी तुम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जात असते. जर तुम्हाला एखाद्या सामान्य नामधारकाचा भाव असेल, मग तो वेदवंत, बोधवंत, भिक्षूवर तो भावाची प्रतिकारांता जाईल, तोच तुमचा भाव अधिकरणापर्यंत जाईल आणि तोच मग तो प्रत्यक्ष ईश्वरापर्यंतही जातो. अशा प्रकारची भावाची वेल असते. आणि जर उतरला तर मग सगळं नाहीसं होतं. मग तो नामधारकाला मानत नाही, वेदवंतालाही गिनत नाही, बोधवंतालाही मानत नाही, भिक्षूलाही मानत नाही, अधिकरणालाही मानत नाही. आणि तो ईश्वर तर वेगळाच राहिला. कधी एकदम याचा भाव हे नाव लागे. म्हणून भाव व्यभिचार्य सांगितलेला आहे. तो व्यभिचारू शकतो, वाढवू शकतो, परंतु आपल्याला तो स्थिर स्थित्यंतर ठेवता आला पाहिजे, तरच पुढं काहीतरी होईल. नसुद्धा विधीही नको, नसुद्धा भावही नको. विधीपूर्वक भाव आणि भावपूर्वक विधी करायला सांगितलेला आहे. असं आपण चरित्रामध्ये पाहतो की जे काही स्वामींचा परिवार होता, मग दादूस होते, भट्टोबास होते, मादाईसा होत्या, बाईसा होत्या, स्वामींच्या ठिकाणी पूजावसर करायच्या की विधी पण करायच्या, पण कसा करायचा? तो भावासहित करायच्या. आपण बाईसांकडे पाहतो, जेव्हा बाईसा स्वामींना पूजावसर करायच्या, बाईसांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे, अंगावर रोमांच यायचं, हातीचं ताट थरारायचं, होती की नाही, अंगावर घाम यायचा. का? तशा प्रकारचा तो भाव होता. आपण तेवढं नाही करू शकलो, परंतु एखाद्या स्थानाला आपण गेलो तर आपल्याला कमीत कमी विधी करून डोळ्यामध्ये 2 अश्रू किंवा दुःख तर नसुद्धा कोरडं तरी करा. तो तर तुम्ही भाव करा की नाही, जमेल ना तुम्हाला, तो तरी करा. स्वामी डोमेग्रामला, बेलापूरला तुम्ही गेले, किती मी अभागी, विधी करा, स्थानावर विडावसर करा, पण भाव काय करा? किती मी इथून माझा देव निघून गेला, आम्हाला सोडून गेलं, आम्हाला स्वामींचं सन्निधान नाही भेटलं, हे आपण काय केलं पाहिजे? ते असा भाव केला पाहिजे. डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजे. नाही अंतकरणात येत वरवडे तरी कर, नाटक तरी करा, हो की नाही. म्हणून विधी आणि भाव दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. ज्याचा भाव आहे तोच पुढे ईश्वराला प्राप्त करू शकतो, तो मोक्ष मार्गाकडे चालवू शकतो. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण लीळा आपण बघितली. आणि आदरणीय श्रद्धेय मावळगावचे दादाजी यांच्या म्हणजे 50 परिवार हा दिनांक 20 एप्रिल ते 5 जूनपर्यंत भानखेडी या ठिकाणी वास्तव्याला थांबणार आहे. परिसरातील, अमरावती परिसरातील सद्भक्त बरेच ग्रुपला जॉईंट आहेत आणि बरेच आसपास गावं आहेत, तिथे सुद्धा दादांची पोथी होणार आहे. आदरणीय कविशिकुलाचार्य कारंजेकर बाबाजी हे मार्ग त्या ठिकाणी घेऊन जाता आहेत. त्या ठिकाणी 40-45 दिवस पोथी चालणार आहे. आपण सुद्धा त्या निरूपणाचा, श्रवणाचा जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा लाभ घ्या. नाही जाता आलं निरूपण म्हणजे श्रवण करायला नाही जाता आलं, कमीत कमी आलाबा मार्ग आपल्याजवळ, त्या अधिकरणांच्या भेटीला तरी जा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अधिकरणाची, साधू संताची काय होईल? तुम्हाला भेट होणार आहे. जे आपण दत्तकवच चिंतन महाभाष्य नाही का, पाठीमागच्या वर्षी आपण भानखेडीतूनच मी ते श्रवण तुम्हाला करवलं होतं. त्याच भानखेडीला आदरणीय दादांचा मार्ग येतो आहे. आणि ही भानखेडी आपल्या नागदेवाचार्यांचे विस्मृत स्थान, पंथातलं महत्त्वपूर्ण स्थान भानखेडी आहे. म्हणजे मार्गाची पण भेट होईल आणि तुम्हाला ते स्थानही वंदन करायला भेटेल, गुरुकुळाची भेट होईल, एवढंच सांगतो. आणि ज्यांना अमृत प्रवर्तक ग्रुपच्या माध्यमातून लीळा श्रवण करायच्या त्यांनी 94 052 75 075 या नंबरला कॉल करा, मॅसेज करा, ग्रुपमध्ये सहभागी व्हा. प्रत्येक लीळा हे तुम्हाला यूट्यूबला येणार नाही आहे, कधीमध्ये येतील, परंतु रेग्युलर ज्याला पोथी ऐकायची हेतू असेल लीळा, त्यांनी मात्र ग्रुपला संपर्क करा.
जॉईंट व्हा आणि ज्ञानामध्ये तुम्हाला ज्ञान प्राप्त करा. लीळा माहिती करून घ्या. लीळा एक आरसा आहे. ते लीळा चरित्र आपल्या जीवनाचा आरसा मला दाखवतं. स्वामींच्या अमूल्य अमुक अशा लीळा चरित्रामध्ये आहेत आणि एक लीळा आपल्या अंतःकरणाची ठाव घेणारी आहे. ती गोडीरूप आहे. म्हणून एवढंच सांगतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर, जय मानव. धन्यवाद.